जर विशाल तो जर पुन्हा गेला अशा तुम्ही काय करणार? मी म्हणतो ह्याच्यामध्ये भिन्नता आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा आपल्याला पूर्ण प्रकार जो मुंबई शहरात पाहायला मिळतोय आणि सामान्य माणसांची भावना आहे, लक्षात घ्या. लेकिन इसका उपाय महज धमकी देना है. धमकी देना जरूरी है. लक्षात घ्या, प्रशासनाला तुम्ही विनंती करणं आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणं ही काय धमकी होते का? मला सांगा ना. जर आयुक्तांकडे जाऊन जर बाबा ह्या बाबतीत जर आम्ही सांगितलं की तुम्ही ह्या संदर्भात तुम्ही तुमचे जे नियम आहे त्या अनुषंगाने तुमच्या अधिकाऱ्यांना किंवा तुमच्या कॉन्स्टेबलना सांगा की या ठिकाणी कडक कारवाई करा, ही धमकी होऊ शकत नाही. धमकी नहीं हो सकती, मंगेश जी का कहना है. लेकिन लोगों ने देखा है कि किस तरीके से पिछले दिनों टैक्सी चालकों के साथ में मनसे की ओर से आंदोलन चलाया गया था. भले ही वो कह रहे धमकी नहीं दी जाती है, लेकिन लगातार जिस तरीके से राज ठाकरे की पार्टी मनसे इन मुद्दों को उठा रही, लगातार धमकी भरे लहजों में उन्हें निपटने की बात करती, मनसे स्टाइल में निपटने की बात करती. हमारे साथ में ऑटो रिक्शा चालक है, उनसे हम सीधे तौर पर बात करेंगे कि जो आरोप जो है आप लोगों पर लग रहा है कि आप लोग जो है अनुशासन में, डिसिप्लिन में नहीं रहते, आप क्या कहना चाहेंगे दिन भर ऑटो रिक्शा चलाने के बाद? हम लोग ऑटो चलाता है, भाड़ा नाकारता नहीं, और हम सब अभी गांव का में इधर मंदिर बना है, सब भगवान जी और सब लोग कांजो वाला जैसा विखरोले वाला ऐसा हम लोग नहीं है. प्रामाणिकपणे से धंधा करता है बस. यानी आप लोग जो किराया जो होता है, वो जो पैसेंजर जो आता है उसका किराया रिफ्यूज नहीं करते, उसको जाने से मना नहीं करते. आरोप यही लगता रहा है कि यदि एयरपोर्ट में जाना होगा तब जल्दी से जाते हो और हॉस्पिटल में जाना होगा तब जाने के लिए तैयार नहीं होते हो. आप क्या कहना चाहोगे? हम लोग जाता है, सब लोग जाता है. अगर किसका ईंधन खत्म हो गएगा तो हम लोग मनसुख में लाइन लगता है, उधर छोड़ के देता है. मुलुंड में कभी गैस खत्म होने वाला भरने को जाएगा तो हम नावर स्टेशन में मुलुंड का गाड़ी लगा रहता है, उधर दे के हम वापस आता है. ऑटो रिक्शा चालक का भी एक अपना एक जीवन है. वो 8 घंटा 10 घंटा ऑटो रिक्शा चलाता है, अपना परिवार पालता है. साथ ही जो है उसे अलग अलग पैसेंजर यानी यात्रियों से पाला पड़ता है, उससे निपटना पड़ता है, उसको समझाना पड़ता है. हम सीधे तौर पर सुरेश जी से हम बात करेंगे एक बार. कोई एक गाइडलाइन यूनियन की ओर से जो जागरूकता लाई जाए, ऑटो रिक्शा चालकों का शिविर हो, उन्हें मार्गदर्शन किया जाए या उनकी समस्याएं समझी जाए, जो कानून है उस बारे में उनको जानकारी दी जाए, इस बारे में कुछ पहल होने वाली क्या? प्रत्येक वर्षी इकडे शिबिर घेतलं जातं रिक्षा चालकांच्यासाठी आणि प्रवाशांना काय सुविधा दिल्या पाहिजे. प्रवास आता इथे मी सांगितलं आता पुन्हा ते सांगतो. या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्याकडे तक्रार बोर्ड आहे, तक्रार बोर्डाच्या माध्यमातून ज्या प्रवाशी काही तक्रार असेल ती तक्रार त्यांनी तक्रारपेटी टाकावी आणि त्याचा आम्ही त्यांना समाधान करतो. पण तक्रार मुलं येतच नाही आमच्याकडे. तर मला इथे आजपर्यंत तक्रारीच नाही माझ्याकडे. तर मी माझ्या प्रवाशांचा आणि या रिक्षा चालकांचं माझं घरगुती नातं झालेलं आहे, घरगुती नातं. आणि घरगुती नात्यावरती इथे एक वर्षाचा महोत्सव भरतोय मागे गणपती. त्या ठिकाणी जर तुम्ही आलात किंवा त्यांना जर माहितलं तर सर्व प्रवासी आणि वयस्कर माणसं ह्या जवळजवळ 10-12 हजार लोक असतात, एकत्र एका गुन्ह्याने आणतात. हा ठिकाणी हा तो म्हणजे लोकांचं यांना रिक्षा चालकांनी दिलेली शाबासकी आहे. हा विषय तुमच्याकडे तालमेल कायम है. सूरज जी के हिसाब से रिक्शा चालक और जो यूनियन है उनके पदाधिकारियों में तालमेल या बातचीत शुरू रहती है. हमारे साथ में शिवसेना के उप विभाग प्रमुख जुड़े हुए. हम आपसे बात करना चाहेंगे कि जिस तरीके से शिवसेना भी मराठी को लेकर, मराठी पार्टियों को लेकर, मराठी भूमिपुत्रों को लेकर, अब जाकर मनसे जिस तरीके से शिवसेना के आगे होकर मुद्दा उठा रही है, अब ऑटो रिक्शा चालकों का जो मुद्दा उठा है, शिवसेना के एक पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी होने के नाते आप क्या कहेंगे? मला असं वाटतं की जो मुद्दा आहे की रिक्षावाले किंवा टॅक्सीवाले भाडं रिफ्यूज करतात, हा काही प्रमाणात सत्य आहे. परंतु असं म्हणता ना की सगळे रिक्षावाले आणि सगळे टॅक्सीवाले अशा प्रकारे वागतात असं मी म्हणू शकत नाही आहे. याच्यात फार प्रमाण कमी आहे की काही लोक मुद्दामून सांगतात. एखाद्या जवळचं भाडं असेल तर सांगतात की मला इंधन संपलं आहे, लांबचं भाडं असेल तर माझं लगेच किक मारतात समोर आपल्या दुसऱ्या पॅसेंजरला घेऊन. हे काही प्रमाणात चालतं. पण याच्यामुळे सगळ्याच रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. कारण आपण पाहिलं आहे की बऱ्याच वेळा ज्यावेळी रस्त्यावरती एखादा अपघात घडतो, रस्त्यावरती एखादी अप्रिय घटना घडते, तर आपण पाहतो की हेच रिक्षा आणि टॅक्सीवाले सर्वसाधारण पोहोचतात आणि ते बघत नाही तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या प्रांताचा आहे, तो मराठी आहे का अमराठी आहे. पण त्यावेळी ती आपली गरज आहे किंवा त्याला आपली काहीतरी गरज आहे असं समजून त्यावेळी ते मत सुद्धा करतात. लेकिन जहाँ तक अब मनसे की बात करेंगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना की, वो लगातार मुंबई के मुद्दे, मराठी के मुद्दे, मराठी सिनेमाओं के मुद्दे लेकर बढ़ चढ़कर आगे जा रही है. तो आपको नहीं लगता ये शिवसेना के मुद्दे थे और शिवसेना के पास अब समय नहीं रहा है, ऐसा लग रहा है कि कार्यकर्ता एक्टिव नहीं है? क्या कहना चाहेंगे आप? ऐसा तो नहीं है कि जब मराठी की शिवसेना बात करती है तो सही बात है, मराठी के लिए मराठी बोलना चाहिए. मगर मुद्दा ये है कि बहुत सालों से जो लोग यहाँ रहते हैं वो सब मराठी में गिने जाते हैं. अब आप कहें कि मराठी की बात करेंगे तो आप देखेंगे कि मनसे में भी तो बहुत से हम देखते हैं जो होल्डर लगते हैं, वहाँ से बहुत से पदाधिकारी है वो परप्रांतीय है, बहुत से लोग हैं.
तो जब मराठी प्योर बोले तो मैं तो ये नहीं मानता कि मनसे वाले जो बोल रहे हैं हम लोग प्योर मराठी की बात करते हैं तो गलत होगा, क्योंकि हम लोग होल्ड नहीं देते, हमको तो उनकी कार्यप्रणाली क्या मालूम नहीं है। मनसे वाले प्योर मराठी नहीं है। मंगेश सांगले जी, आपसे पूछना जरूरी होगा कि आप लोग जो है प्योर मराठी नहीं है, इसके ऊपर आप क्या कहेंगे? हे बघा, मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांनी त्यांच्या अनेक भाषणामधून त्यांची भूमिका जाहीर केली आहे, त्यावरती पुन्हा भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही आहे. आमच्या नेत्यांनीच भूमिका ती जाहीर केलेली आहे. आता इथे जो विषय आहे की मराठी सिनेमांचा विषय मी घेतला, मला वाटतं की मी परवाच या ठिकाणी एका वाशीच्या एका मॉलमध्ये गेलो, त्या ठिकाणी बघितलं तर संध्याकाळी तामिळ चित्रपट लागला होता आणि त्या ठिकाणी मी विचारलं जाऊन बॉक्स ऑफिसला की वो किती तिकीट म्हणजे किती सीट्स भरल्या गेल्यात, तर फक्त 8 त्या ठिकाणी त्या लोकांनी तिकीटं घेतली होती आणि पूर्ण थिएटर खाली होतं. मला सांगा, हे जाणीवपूर्वक जर हे थिएटर मालक जर फक्त मराठी भाषेची कुचंबणा करणार असतील तर आपण काय हातात हात मागण्या घालून बसायचं का? मराठी भाषिकों में जागरूकता लाने के लिए आप क्या करोगे? केवल धमकी देना, मुद्दे उठाना? यदि मराठी सिनेमा चलाने हैं तो मनसे के कार्यकर्ताओं को सबसे पहला वहां पर भेजना होगा. यदि ऑटो रिक्शा चालकों को सुधारना होगा तो मराठी भाषिक जो ऑटो चालक है उनके साथ मिलना होगा, उनसे बातचीत करना होगा. इसको लेकर आप क्या कर रहे हैं? नाही, या संदर्भामध्ये आता तुम्हाला मी पुन्हा तेच सांगतोय की आपली काय जबाबदारी आहे. जर मी स्वतः जर रिक्षा चालक असेल तर माझी जबाबदारी अशी की ग्राहक हा दैवत असतो. आम्ही मगाशी पुन्हा तेच बोलतोय की यामध्ये काही जे प्रमाण आहे, जे बिघडलेले आहेत, बरोबर की नाही, त्या लोकांना सरळ करण्याची ही मोहीम आहे. लक्षात घ्या. काय आम्ही सरसकट कोणाला आरोप करत नाही की सरसकट सगळे रिक्षावाले किंवा टॅक्सीवाले हे अशा पद्धतीचं वागणूक देतात. ही आमचं बोलणं नाही आहे. जी मागणी आहे त्या अशा ठराविक लोकांबद्दल जे बिघडलेले आहेत. आणि बघा, तुम्ही मराठी प्रांतात राहतात, महाराष्ट्रात राहतात, तर आम्ही आमच्या अस्मितेबाबत, आम्ही आमच्या भाषेच्या त्या संस्कृतीबाबत जर बोललो तर आम्ही कुठे चुकलेलो नाहीये. आणि आमच्या जी, इन्होंने अच्छा मुद्दा उठाया कि आप चाहेंगे कि कोई सुधार नहीं यदि होगा आपके यूनियन के मार्फत या यूनियन की ओर से सुधार लाने की पहल की जाएगी. तक्रार आल्यानंतर आपल्याला समजेल का बाबा माणूस तक्रारदार काय करतो. मुळात म्हणजे आता हे सहज बोलतोय. आता ही मी स्वतः काँग्रेसवाला आहे, मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष, नगरसेवक आहे. या ठिकाणी युनियन म्हणजे शिवसेनेचे आहे सदस्य, मनसेचे सदस्य आहेत, इतर सदस्य आहेत. पण त्या ठिकाणी राजकारण न करता त्या सुविधा रिक्षावाल्यांना उपलब्ध होतील आणि प्रवाशांना कशा प्रकारे सुविधा देतील तो माझा नेहमीचा विषय असतो येते वर्षातून एकदा. आणि त्या ठिकाणी रिक्षावाल्यांना खरोखर जर रिपूज करायचं तर तो 3 वाजता पहाटे उठतो आणि रात्रभर 2 वाजेपर्यंत रिक्षा चालवतो. तर कशासाठी करतो? रिपूज करण्यासाठी नाही, स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःचा कुटुंब निर्वाह चालण्यासाठी. त्यामध्ये महाराष्ट्रीयन आहेत, इतर भाषिक लोक आहेत. पण भाषिकाच्या माध्यमातून प्रवाशाला घेताना तो बोलत नाही तू मराठी आहेत का, तू मराठी असेल म्हणून बस मायात, असा नाही विषय होत. म्हणजे ह्या सरसकट विषयाला घेऊन मनसेचा तो त्यांचा विषय जर असेल नेहमी वाईट उद्देशाने चालायचं, धरपकड करायचं, कोणाला मारायचं, तर ते चुकीचं आहे. कायदा आहे ना, महाराष्ट्रामध्ये कायदा आहे. मुंबईमध्ये पहिला कायदा आहे. मुंबईचं तुम्हाला 15 वर्षाशिवाय परमिट कोणाला मिळत नाही. पूर्वी तर बॅच घेताना, लायसन घेताना म्हणजे स्थानिक पोलीस चौकी, नंतर CID यांच्या माध्यमातून जेव्हा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याला लायसन आणि बॅच दिलं जात होतं रिक्षाचं. आणि नंतर परमिटचा आला विषय, तो 15 वर्षाचा मुद्दा. म्हणजे हे स्थानिक आहेत म्हणून मुद्दा गेला. आता मी परत तेच सांगतो, यानी नियमों के साथ में रिक्शा चालक चलते हैं, नियमों से अपना रोजगार कर रहे. आप क्या कहना चाहेंगे यदि आपको लगता है कि सुधार नहीं हुआ है? आपकी पार्टी मनसे, आपके नेता राज ठाकरे क्या करेंगे? और आप एक विधायक है खुद, आपकी भूमिका क्या रहेगी? मी पुन्हा तेच बोलतो की आपले प्रश्न तेच चाललेत. मी पुन्हा तेच सांगतो की आपण सरसकट सर्वांवरती आरोप करत नाही आहोत. मुंबईकरांना आपण विचारा की आपल्याला खरंच चांगल्या सुविधा आणि वागणूक मिळते का. जर मिळत असेल ना तर आमचं काही म्हणणं नाही आहे. आणि जी भूमिका जी तुम्ही आता प्रश्न विचारलात याबाबत सन्माननीय राजसाहेब याबाबत निर्णय घेतील आणि त्यांची आगामी कालखंडामध्ये जी काही भूमिका असेल ती स्पष्ट आपल्याला दिसेल. त्यामुळे मनसे नेता राज ठाकरे जो है अंतिम भूमिका लेंगे. किस तरीके की भूमिका राज ठाकरे लेते हैं, मुंबई वासियों को अनुभव है, देशवासियों को अनुभव है. अभी हमारे पास साथ जो है मान्यवर उपस्थित है, आप लोग सब जो है यहाँ पर उपस्थित रहे. आप सभी का धन्यवाद, बहुत बहुत. आपका भी वक्त की कमी है. इसी के साथ में ये कार्यक्रम यहाँ पर ही समाप्त करते हैं. नमस्कार.
such a cool place. You must come to the RTV show once and just check out how he's broadcasting to the world in this little place. Amazing you are, Mr. RKB. Right now. लैला हो लैला रे